भंडारा जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यात आलेली असून यासाठी 40 केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। कोरोना लसीकरणास जिल्ह्यामध्ये 16 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरणाची सुरुवात झालेली असून यासाठी 40 केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। कोरोना लसीकरणामध्ये 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आलेली असून 45 ते 60 वर्ष वयोगटातील 3385 तर 60 वर्षावरील 18715 असे एकूण 22100 ज्येष्ठ नागरिकांनी सोमवारपर्यंत लस घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे। कोविड-19 ची लस पूर्णपणे सुरक्षित आहे। लसीकरण केंद्रावर याबाबतची माहिती लाभार्थ्यांना देण्यात येते। लस घेतल्यानंतर थोडा ताप किंवा अंगदुखीसारखे वाटण्याची शक्यता आहे। अशा वेळी घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। हा सल्ला शासकीय रुग्णालयामध्ये अगदी मोफत देण्याची सुविधा उपलब्ध आहे। 1 मार्चपासून लसीकरण सुरू करण्यात आलेले असून शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व काही खाजगी रुग्णालयामध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये लसीकरण करण्यात येत आहे। ग्रामपंचायत पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी लस घेण्याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करावे असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आवाहन केले आहे। विदर्भ न्यूज करिता भंडारा येथून प्रवीण भोंदे यांचा हा वृत्तांत।